बघा डॉक्टर साहेब जे आहेत आपले जयवंतजी केळी, त्याचं वय 71 चालू आहे, तरी पण अजून ते 50+ खेळत आहेत. आणि चिकूवाडीमध्ये तुम्ही जाऊन बघा, ते दर दिवशी प्रॅक्टिस करत, जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते प्रॅक्टिस करत असतात आणि 50+ अजूनपर्यंत खेळत आहेत. म्हणजे बघा काय स्टॅमिना आहे. 71 ऑन द ट्रॉथ म्हणजे चालू आहे आणि अजूनपर्यंत ते खेळत आहेत. त्याचा फिटनेस जर तुम्ही बघितला, आता त्यांच्या समोर मला वाटतं कॅमेरा इथं लागला असेल आणि संपूर्ण हे विश्व बघत असेल यूट्यूबच्या माध्यमातून, तर साहेबांचा चेहरा एकदम खुश गवार असतो. कधीही त्यांचा चेहऱ्यावर असं नाराजी नाही आहे, एकदम खुश गवार राहतात. आणि खरोखरच त्याच्याचमुळे त्यांचा फिटनेस अजूनपर्यंत त्याच्यात येत असं आहे. आणि माझ्या बाजूला बसलेले आमचे दुसरे एक मान्यवर आहेत, श्री शिरीन पाठारे जिथे, त्यांचा देखील फिटनेस जर तुम्ही बघितलं, त्यांचा देखील फिटनेस सेम आहे. मात्र ते क्रिकेट कळत नाही, पण क्रिकेटवर त्यांचं खूप प्रेम आहे. क्रिकेट बघण्यासाठी खूप वेळा त्यांना बघितलेलं आहे. सामन्याचा पहिला चेंडू जयेश भंडारी घेऊन येतो. स्ट्राईकवर एडवर्ड उत्तनकर या फलंदाजासमोर ग्लान्स केला जातो फाईन लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली जाते. तिथं मला वाटतं बाबू शतरक्षक तिथं पोचतोय, तो बाबू नाही आहे, विशू पोचतोय. यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय विशू, कारण त्याचा थोड्या पायाला स्क्रॅम्प पकडलेला आहे, तुम्ही त्याला यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी ठेवलेलं आहे. यस, दोन्ही जी वजिराला टुर्नामेंट झाली होती, त्या टुर्नामेंटचे 2 संघ खेळत आहेत, ते फायनलिस्टचे संघ आहेत. आता बघूया फायनलिस्टचे संघ आहेत, याचा अर्थ की एक संघ जिंकलेला आहे आणि दुसरा संघ हरलेला आहे. आता जर मला वाटतं वजिरा संघाने जर मनोरी मास्टर्सच्या संघाला हरवलं तर वाचपा काढला जाईल असं म्हटलं जाते. पुढचा चेंडू बॅटची पुन्हा एकदा कट लागून चेंडू जातोय मागे, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेला संदीप तयार आहे, मात्र एडवर्ड त्यांना साथ देत नाहीये. दोन्ही फलंदाजांनी एक धाव काढून आपला जो रन रेट म्हणजे आपला जो खाता आहे ते उघडलेलं 1-1 या धावसंख्येनं. मनोरी मास्टर संघाने दोन्ही फलंदाजांनी 2 धावसंख्ये म्हणजे 1-1 धाव काढून 2 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. 2 धावा, फलंदाज एकही बाद झालेला नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. तिसरा फलंदाज देखील तिथं पोहोचलेला आहे. डॅनी पावले हा तिसरा फलंदाज येणारा फलंदाज आहे. त्याच्यानंतर येणारे काही फलंदाज, त्याच्यामध्ये फ्रान्सिस पार्लेकर, दिगंबर कोळी आहे. दिगंबर कोळी याला मला वाटतं फलंदाजीसाठी पाठवलेलं नाही आहे, थोडं प्रेशर कमी करण्यासाठी, कारण दिगंबर कोहली यंदाच्या वर्षामध्ये खूप फॉर्ममध्ये चाललेला हा फलंदाज आहे. जयेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट होत नाही आहे. यष्टीरक्षक सागर आता दिसत आहेत, कारण थोडं मला वाटतं प्रॉब्लेम विश्वाला होतोय, त्याच्यामुळे त्याला मिडॉनच्या दिशेने ठेवण्यात आलेले. सागर आपले स्ट्राईक जे आपले जे स्पेशलिस्ट विकेट किपर आहेत, सागर आता तिथे दिसणार आहेत. पुन्हा एकदा जयेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू 2 या धावसंख्येवर रोखून ठेवलेलं आहे मनोरी मास्टर्स या संघाला. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. आता मात्र एक टॅप केला जातोय चेंडू ऑफच्या दिशेनं, पॉईंटच्या दिशेनं, जिथं बाबू उभा आहे त्याच्या हातात येतो चेंडू. 1 या धावसंख्येने दोन्ही फलंदाज आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 3 या धावसंख्येवर. 3 धावा बिनगडी बाद, पहिलं शतक मार्गस्थ आहे. 4 शतकांचा सामना आहे. सेमीफायनलचा मेगा सेमीफायनल आहे, याच्यामधील जिंकेल तर बघा 2 ट्रॉफ्या दिसत आहेत, त्याच्यामधील एकाचा तरी मानकरी तो ठरणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय संदीप या फलंदाजासाठी, आणि संदीप याने बेग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल सुटतोय तिथं, मला वाटतं हेमंत मात्रे याच्याकडून जिथं झेल सुटतोय तिथं 2 धावा देखील धावून काढतायत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. आउटफील्ड आता थोडी मला वाटतं लो होत चाललेली आहे, संध्याकाळचा सत्र चालू आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघतो की धाव आपल्याला दिसत नाही आहे, पण तो पडत असतो. ते मला वाटतं धाव पडत असेल याची काही शंका नाही आहे, थोडा संध्याकाळ झाल्यानंतर ते दिसेल. मात्र धावसंख्या 5. जयेश यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला एक चांगला आमंत्रित केलेला आहे. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर.
बघा जी लहान मुलं सायकलवर तिथं फिरतायत त्यांना विनंती केली जाते की तिथं फिरायचं नाही आहे. लहान मुलांना प्लीज विनंती केली जाते की मध्ये फिरायचं नाही आहे. सामन्याचं दुसरं शतक गोलंदाजी गोलंदाज मनोज गणेश वैती येतोय, जो गोंजा नावाने आपण त्याला ओळखतो. स्ट्राईकवर एडवर्ड ज्यांनी 2 धावा केल्या, 3 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. म्हणजे 100पेक्षा थोडी रन रेट कमी आहे. त्याची स्ट्राईक रेट आहे ती 66.67. याचा अर्थ की कोणत्याही खेळाडूनं आपली 100ची स्ट्राईक रेट ठेवणे गरजेचं आहे. आणि ह्या 4 षटकाचा सामना आहे, त्याच्यामुळे त्यांना धावा करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला आहे. चेंडू येतोय ऑनच्या दिशेने, दुसरी धाव एडवर्ड तयार आहेत, पण दुसरी धाव घेण्यासाठी संदीप मात्र तयार नाही आहे. एकच धावर समाधान. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 12 या धावसंख्येवर. संदीप खूप फॉर्ममध्ये आहे. या फलंदाजाने आतापर्यंत चांगल्या धावा या सिरीजमध्ये केलेल्या आहेत आणि तीच तो काम ठेवतो, इथं कायम ठेवलेलं आहे. मनोज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. संदीप कोळी या फलंदाजासमोर. कांदिवली कोली युवा क्रिकेट संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू जातोय, चेंडूच्या खाली शतरक्षक येतोय, पुन्हा एकदा झेल पडलेला आहे. जयशी झेल सोडताय. 2 धावा पूर्ण केल्या गेलेत. तिसऱ्या धावेसाठी एडवर्ड धावतोय आणि तिसरी धाव हा ना करता ती देखील पूर्ण झालेली आहे. म्हणजे झेल सुटतोय आणि बोनस 3 धावा देखील मिळत आहेत. जीवदान देखील संदीप यांना भेटतंय. या 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा बिनगडी बाद. सामन्याचं दुसरं शतक मैदानावर चालू आहे. खरोखरच असं म्हणा की बोनस धावा आहेत, कारण झेल सुटतोय. 3 धावा देखील धावून काढते दोन्ही फलंदाज. 12 धावसंख्येवर पोचलेला तो संदीप आणि 3 धावसंख्येवर एडवर्ड खेळतोय. पुन्हा एकदा मनोज. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला जातो चेंडू. टप्पा 1 पडल्यानंतर पुढचा टप्पा घेण्यासाठी भूषण तयार आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेला संदीप तयार होतोय आणि तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये इथं फलंदाज एडवर्ड हा सॅक्रिफाईस करतो आपलं विकेट. कारण धाव जर तुम्ही दिली तर धाव देखील वाढेल आणि फलंदाज देखील बाद होणार नाही आहे. तर 2 धावा मिळतात. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. 17 धावा. 1 फलंदाज बाद झाला, तो म्हणजे एडवर्ड याच्या रूपात. आता नवीन फलंदाज होतोय तो डॅनी पावल्या. त्या फलंदाजाला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण वजिराच्या ग्राउंडवर घेताना बघितलं होतं. तोच खेळाडू इथं नंबर 3 वर येतोय. मनोज याने आतापर्यंत 3 चेंडू टाकल्यात. 3 चेंडूवर 6 धावा दिल्यात. एक धावबाद फलंदाज देखील त्याच्या शतकामध्ये झालेले आहे. स्ट्राईकवर संदीप ज्यांनी 12 धावा 4 चेंडूवरला सामोरे जाऊन केले. त्याच्यामध्ये एक षटकार, उत्तुंग असा एक षटकार आहे लॉंग ऑनच्या दिशेनं. तोच फलंदाज इथं तयार होतोय. पुन्हा एकदा एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. मात्र आता धाव घेणार नाही आहे, कारण थोडं जवळ आहे, स्टंपच्या जवळ आहे. सागर तिथं पोचतोय. एक चेंडू जातोय डॉट, म्हणजे निर्धाव चेंडू जातोय. अजूनपर्यंत या शतकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या 17 वर जाऊन पोचलेली आहे. पुन्हा एकदा मनोज. आपल्या शतकातील पुढचा चेंडू संदीप या फलंदाजासमोर. ऑन साईडला वळवला जातो चेंडू. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. जयेश तिथं उभा आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेला धावतायत. दुसरी धाव देखील सहजरित्या इथं पूर्ण जाते. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ते 19 या धावसंख्येवर. 19 धावसंख्या झालेली आहे. कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ कांदिवली गाव आयोजित ही 11वी कोली आग्रा एकता समाज मंडळाची 11वी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. रिव्हर्स स्वीप कनेक्ट, पण तिथं शतरक्षक उभा आहे आणि झेल पकडतोय आणि फलंदाज इथं बाद झालेला आहे.
होती. या चौकाराच्या सायणी डॅनी यांनी आपलं 4 या धावसंख्येने खातं उघडलेलं आहे आणि संघाला पोचवलं 23 या धावसंख्येवर. पुन्हा एक बिग हिट आहे. शतरक्षक बघूया ललित भंडारी समोर आहे, मात्र ललित भंडारी याचा थोडा पुढे पडतोय टप्पा. निलेश तिथं पुढे येतोय, एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहजरित्या इथं पूर्ण झालेली आहे. आणि या 2 धावेच्या सायणे बघा अजूनपर्यंत यस आता मात्र बॅकअप केला जातोय मनोज यांच्याकडून. 2 धावा मिळत आहेत या 2 धावेच्या सायणे. धावसंख्या 25वर जाऊन पोचलेली आहे. 25 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश, आपल्या शतकातील पुढचा चेंडू डॅनी पावल्या या फलंदाजाला. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह आहे. शतरक्षण तिथं हेमंत मात्रे शतरक्षण करतोय. एकच धाव मिळते या 1 धावेच्या सायणे. धावसंख्या पोचली होती 26 या धावसंख्येवर. नॉन स्ट्रायकर फलंदाज फ्रान्सिस मोझस पार्लेकर आता स्ट्राईकवर येतोय, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून सेमीफायनलमध्ये पोचवलं होतं मनोरी मास्टर्स या संघाला. नितेश यांचा पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू, एक टप्पा इथं थोडी व्हेरिएशनमध्ये त्यांनी व्हरायटीमध्ये थोडं बदल केलं. चेंडू थोडा स्लो पद्धतीचा टाकला, त्याच्यामध्ये फलंदाजाला काही करता आलेलं नाही आहे. 26 या धावसंख्येवर रोखून ठेवलेलं आहे. सामन्याचं 3रं शतक मैदानावर चालू आहे. आता देखील तसा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. यष्टीरक्षक विशू यांच्यामार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. 2 चेंडू टाकल्यात, या अगोदरचे दोन्ही चेंडू डॉट आहेत नितेश यांच्याकडून. पुन्हा एकदा विशू, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा 3रा चेंडू देखील डॉट आहे. 3 चेंडू लगातार इथं डॉट टाकलेले आहेत नितेश यानं फ्रान्सिस याच्यासाठी. 3 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 26. आणि बघूया आता 4थ्या शतकाला कोणत्या गोलंदाजाला इथं बोलवलं जाते बघायचं आहे. सेमीफायनलचा सामना आहे. या 4 शतकाचा सामना आपण बघतोय. सामन्याचं शेवटचं म्हणजे 4थं आणि शेवटचं शतक. 4-4 शतकाचा सामना आहे. आणि स्ट्राईकवर येतोय फलंदाज डॅनी पावल्या आणि गोलंदाज भूषण भंडारी शेवटचं शतक टाकण्यासाठी तयार होतोय. राईट हॅमोर द विकेट मारा. पहिला चेंडू टाकला जातो भूषण भंडारी याच्याकडून. स्ट्राईकवर डॅनी पावल्या या फलंदाजाला. पहिला चेंडू ग्राउंड शॉट येतोय. बघूया इथं नाही, थोडं खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली जाते. 2ऱ्या धावेला धावत आहेत. 2री धाव देखील इथं पूर्ण होणार आहे. आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 28 या धावसंख्येवर. 4 शतकाचा सामना आहे. धावसंख्या 28 आलेली आहे. लास्ट ओव्हर आहे. लास्ट 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. भूषण भंडारी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज डॅनी, त्याने आतापर्यंत 9 धावा केलेल्या आहेत. 4 चेंडूला तो सामोरे गेलेला आहे. हो चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तर झालेला नाही. पण बॅट लागले तो ग्राउंडवर लागलेला आहे, त्याच्यामुळे निर्धाव चेंडू जातोय. डॉट बॉल आहे. पुढे एकदा भूषण भंडारे आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. डॅनी पावल्या या फलंदाजासमोर. आता मात्र दयामया न दाखवता चेंडू जातोय. या 6 या धावसंख्येसाठी रोडवर चेंडू पडतोय. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पोचली ती 34 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा भूषण आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. ऑफस्टिकच्या बाहेर आहे चेंडू. पंच कार्तिक पाल यांच्याकडून आम्हाला इथं घोषित वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 35 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा भूषण भंडारे आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. डॅनी पावल्या या फलंदाजासमोर. पुन्हा एक बिग हिट आहे. बघूया शतरक्षक कोण येतोय बघायचं आहे. 2 शतरक्षकामध्ये थोडा इथं असं म्हणा की प्रॉब्लेम येतोय. ललित यांच्याकडून झेल सुटतोय. निलेश देखील तिथं तयार होता. 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 37 या धावसंख्येवर.
अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. त्या 2 चेंडूवर एखाद वेळेस 3-4 धावा जर आल्या तर चांगलं असं 40-42 धावेचं टार्गेट इथं बघायला मिळेल. पुन्हा एकदा भूषण भंडारी 4 चेंडू टाकल्यात, 11 धावा आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत. पुन्हा एक चेंडू आहे, चेंडू जातोय बघा रोडवर, मला वाटतं चेंडू लँड होईल. 6 या धावसंख्येसाठी चेंडू जातोय आणि 6 धावेच्या सायडे धाव संख्या पोहोचलेली आहे ती 43 या धावसंख्येवर. आता लास्ट बॉल आहे खेळण्यासाठी, डॅनी पावल्या तयार होतोय. तो स्वतः 23 या धावसंख्येवर पोहोचले. 8 चेंडूला सामोरे जाऊन 2 षटकार, 1 चौकार आहे. लास्ट बॉल आहे आणि खेळण्यासाठी तयार होतो डॅनी पावल्या. लास्ट बॉल खेळण्यासाठी भूषण भंडारी यांचा तयार होतोय. डॅनी पावल्या पुन्हा एकदा चेंडू जातोय बघ, 1 बाउंड चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. येस, आता मात्र चेंडू जातोय कारण सागरे आणि 48 धावसंख्येचं लक्ष वजिरा मास्टरच्या संघासमोर ठेवलं तर मनोरी मास्टरच्या संघाने. आणि त्याचा आता पुन्हा एकदा आपण समालोचकाकडे जाणार आहोत. हेमंत पाटील जे पालघर वसईहून आलेले, त्यांच्याकडे आता मी माईक देतोय. खूप खूप धन्यवाद मनोजी. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघ कांदिवली गाव आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या मास्टर चषक 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. अतिशय चांगली स्पर्धा आणि आजचा हा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. 2 मार्च आणि 3 मार्च अशी या 2 दिवसामध्ये स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. जे आयोजन आहे कांदिवली कोळी युवा क्रिकेट संघाचं. पुढच्या विकेंडला आपल्याला मानवलीमध्ये स्पर्धा बघायला मिळेल आणि 9 मार्च आणि 10 मार्च या 2 दिवसामध्ये मालवणीच्या ग्राउंडवर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. आणि ही स्पर्धा बघूया. आजचा दिवस पहिला दिवस आणि सेमीफायनलची मॅच आपण बघतोय, ज्यामध्ये 2 टीम आमने सामने लढताना दिसतात. एका बाजूने आहे मनोर टीम, ज्यांनी पहिला बॅटिंग केली. पहिला बॅटिंग करत असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 रन्स केलेले आहेत आणि 48 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे वजिरा टीम समोर. ते एक मोठं टार्गेट आहे. 12च्या सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी वजिरा टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी. हे 2 आकर्षक चमकदार ट्रॉफी आपल्याला दिसतात. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई हे ज्या आकर्षक चमकदार ट्रॉफी दिसतात, या ट्रॉफीमधून एक ट्रॉफी घरी घेऊन जाण्यासाठी 48 रन बनवावे लागतील या मॅचमध्ये वजिरा टीमला. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आपण बघितलं सर्वात चांगलं सहकार्य आहे तर या कोळी आगरी एकता समाज मंडळाचे विश्वस्त माननीय श्री मुकेशभाई भंडारी साहेब यांचं चांगलं सहकार्य आहे. त्यानंतर विनीत डेकोरेटर्सचे मालक माननीय श्री भालचंद्र केणी यांचं चांगलं सहकार्य. त्यानंतर कुल सावणी माता साऊंड सर्व्हिसचे श्री मधुसूदन केणी साहेब आणि विजय वैती साहेब यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे. त्यानंतर सिद्धेश्वर मित्रमंडळ यांचं चांगलं सहकार्य, भालचंद्र म्हात्रे यांचं सुद्धा चांगलं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. सतीशजी केणी यांचं चांगलं सहकार्य, अतिश भंडारी चारकोप गावचे यांचं सुद्धा चांगलं सहकार्य, यंगस्टार क्रीडा मंडळ कांदिवली गाव यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. दीपकजी शिंदे याचं सुद्धा चांगलं सहकार्य आणि स्वप्नील पाटील आणि राजेशजी परमार यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे. आपण बघतोय आमचे जे मान्यवर आहेत या ठिकाणी काही सत्कार बाकी आहेत. हे काय नाव आहे शेवटचं? शिवा बालन हे याला दुसरं नाव घ्या, हे पहिलं नाव घ्या वडीवेल.
पहिलं कोणचं घेऊ तसंच घेऊ ना पहिलं शिवा बालन. स्वागत आणि सन्मानाकडे पण वळणार आहोत. आपण बघणार आहोत सुरुवातीला निवृत्तीजी निकम यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान होतोय जे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत माननीय श्री सिरीन पठारे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सुरुवातीला निवृत्ती निकम यांचा हा सन्मान केला जाईल. निवृत्तीजी निकम साहेब यांचा हा सन्मान केला जातोय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सिरीन पठारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर दीपकजी शिंदे माननीय श्री दीपकजी शिंदे यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यांचा सुद्धा हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण बघतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वडिवेल नाडार यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. आणि त्यानंतर माननीय श्री शिवा बालन साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. या 4 प्रमुख आमचे जे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्लीज विनंती असेल बॅटिंग वजीरा टीम थोडस बाजूला व्हायचं आपण. दोन्ही ओपनिंग बॅटर गेलेल्या आहेत. 48चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. डॅनी पावळे यांनी शेवटच्या क्षणामध्ये 9 बॉलमध्ये चांगली बॅटिंग केली. विश्वनाथ भंडारी 11 मॅचमध्ये 68 रन. दुसऱ्या बाजून बघितलं आपण सुभाष 18 मॅचमध्ये 12 विकेट्स ज्यांनी घेतलेले आहेत. तो गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. बॅकफुटला गेला कट शॉट. यावेळेला बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आणि थर्ड बेंचमध्ये बॉल जातोय. 1 रन कंप्लीट. 2चा कॉल. रनआउटची संधी काय होईल या ठिकाणी. यस नो थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं. मात्र शेवटच्या क्षणामध्ये पुन्हा एकदा बॅक कॉल केला, नो कॉल केला आणि पुन्हा आपल्या पॉपिंग क्वीजमध्ये व्यवस्थित पोहोचतोय फलंदाज विश्वनाथ आणि देवेंद्र. ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल येते. 48चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 12च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. ऑन द राईज केला तो मिड ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफचा फिल्डर येईल. चांगली फिल्डिंग करतो. फक्त 1च रन मिळते. एक रनने स्कोर जाऊन पोचतो. स्कोर बोर्डवर 2 विदाउट लॉस. क्रॉस बॅटिंग शॉट खेळत होता. अपील कॉट बेंच रुपयाने विकेट जाईल. पहिला गडी बाद होतो. देवेंद्र खूपच लवकर आपण बघितलं विकेट गेलेला. अर्ली ब्रेक तो मिळवून देतोय गोलंदाज सुभाष. आपल्या टीमसाठी एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 ओव्हरमध्ये 48 रन चेस करणं थोडंसं कठीण होऊ शकेल. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली मनोरी टीमची. आज मनोरी टीम जबरदस्त प्रदर्शन करताना दिसते या टुर्नामेंटमध्ये. खुश असतील हे प्रदर्शन बघून आमचे साथी समालोचक मित्र मनोज चोरे ज्यांच्या गावातला हा संघ आहे. दुसऱ्या बाजूने वजिरा टीम ज्यांनी चांगलं प्रदर्शन 3 मॅच आतापर्यंत जिंकलेले आहेत. ओ जबरदस्त हॉफर घेतला. लॉकटेड ड्राइव्ह लॉफ केलं लॉंगन आणि वाडिश लॉंगनच्या मधून बॉल सरळ निघून जातो. बॉलच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. शॉट नितेशच्या बॅटमधून. हा एक चांगला बॅटर आहे. नितीशचा जर आपण विचार केला
तर चांगला टोटल चांगला स्कोर ह्या सीझनमध्ये त्यांनी बनवलेले आहेत. 80पेक्षा जास्त रन्स त्याच्या नावावर आहेत. म्हणजेच हा एक चांगला बॅटर आहे वजिरा मास्टर टीमचा. चौकार येतोय आणि या चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 6 रन 1 गडीच्या मोबदल्यात. वेळेबद्दल सहकार्य करा. बॅड लाईट मैदानामध्ये आलेली आहे. जास्त बॅड लाईट आली तर बॅटिंग करणं थोडंसं कठीण जाईल, हे लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन आहे क्रिकेटमध्ये सुद्धा. आणि सध्या जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितलं आपण की काय इशारा आहे, षटकार आहे की चौकार? चौकार आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल सुभाष. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आणखीन एक जबरदस्त उत्तुंग फटका, हा जाईल का बाउंडच्या बाहेर? यस, जातोय. आणखीन एक चांगला फटका. नितेश जाऊन पोहोचतो 10 वर. टीमचं टोटल झालेलं आहे 12 रन्स. 12च्या अस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आणि पहिल्या 5 बॉलमध्ये 12 रन्स आलेले आहेत. म्हणजेच टीट फॉर टॅट, जशास तसे उत्तर दिलं जात आहे वजिरा टीम कडून मनोरी टीमला. घाई करा, वेळेबद्दल सहकार्य करा. शेवटचा बॉल घेऊन जाईल. हा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. 1 रननी स्कोर जाईल 13 वर. नक्कीच ज्या दिशेने बॅटिंग व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे बॅटिंग व्हायला पाहिजे पहिल्या ओव्हरमध्ये, त्याप्रमाणे बॅटिंग होताना दिसते आपल्याला वजिरा मास्टर टीमची. 13 रन स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. ओव्हर द विकेटनी सुभाष. पुन्हा एकदा पुलचा फटका. यावेळेस फिल्डर आहे डीप वाईड स्पीड विकेटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग थ्रो होईल. गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र तो पर्यंत 2 रन पूर्ण केलेले आहेत. 2 रननी स्कोर पोहोचलेला आहे स्कोरबोर्डवर 15 रन्स. 15 लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित जर आपण बघितलं तर 18 बॉल चेश. 18 बॉलमध्ये 33ची आवश्यकता. पहिल्या ज्यावेळेस सामन्याला सुरुवात झाली होती, दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली होती, त्यावेळेस 12चा आस्किंग रन रेट होता. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगलं टोटल आलेलं आहे वजिरा मास्टर टीमचा. 15 रन्स. टायमिंग दिलेला आहे, लक्षात घ्या. जास्त वेळ लावू नका. बॅड लाईट मैदानामध्ये आलेली आहे. कमर्शियल क्रिकेट तुम्ही खेळू नका प्लीज, कारण आपण मास्टरचे खेळाडू आहोत. 15 वर 1. उर्वरित जर बघितलं 18 बॉल 33ची आवश्यकता. आस्किंग रन रेट आता थोडासा कमी आलेला आहे. 1 धावेने 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी, फायनलमध्ये जाण्यासाठी, या चषकामधून एक ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी. फ्रान्सिस पार्लेकर येतोय. 12 मॅच आतापर्यंत खेळलेला आहे. विकेट चांगल्या मिळवलेल्या आहेत. फ्रान्सिस विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेटची आणखीन आवश्यकता असेल. पहिला बॉल घेऊन जाईल फ्रान्सिस आपल्या बॉलिंग मार्कवर. फ्रान्सिस सुद्धा राईट आर्म होतं विकेट मारा करतोय. हो, चांगला बॉल. काय गती, जबरदस्त वेगवान बॉल. फ्रान्सिसचा ऑफ स्टंपच्या बाहेर. लाईन आणि लेन अतिशय चांगली. हा लेन बॉल होता. बॅकफुट जाऊन कट शॉट खेळायचं होतं. फलंदाज विश्वनाथ याला डॉट बॉल जातोय. पुन्हा फ्रान्सिस बॉलिंग मार्कवर. 11च्या सरासरीने आता वाटचाल करायची. थोडंसं आपण बघितलं फिल्डिंगमध्ये बदलाव केला जाईल. असं वाटतं की डीप पॉइंट लावलं जाईल की काही. यस, स्वीपर कव्हरच्या दिशेने एक बाउंड्रीवर फिल्डर घेतला जातो. ज्या प्रकारचा शॉट ऑफर केला होता मागच्या बॉलवर, आणि जो पॉइंटच्या दिशेने फिल्डर घेतला जातोय. हो, सरळ बॅटने खेळला जातोय मिड ऑनला. हो, एडवर होता फिल्डर. थोडीशी मिस फिल्डिंग. 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातील. 2 रननी स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 17 रन्स. 17 लॉस ऑफ 1 विकेट. 16 बॉल 31ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी, फायनलमध्ये जाण्यासाठी वजिरा मास्टर टीमला. फ्रान्सिस पार्लेकर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. 6 ते 7 बॉलचा रनअप असेल फ्रान्सिस पार्लेकर याचा. पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये आहे. मात्र मिड विकेटला फिल्डर येईल.
एक रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन पूर्ण. थ्रो सुद्धा खराब आला होता, बॅकअप चांगलं होतं मागच्या फिल्डरचं. 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 19 वर. टार्गेट आहे 48. 29 आणखीन आवश्यकता. 15 बॉल शेष. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने वजीरा टीम आहे, दुसऱ्या बाजूने मनोरी टीम आहे. हवेत बॉल कॅच होऊ शकेल का? कॅच खाली सुद्धा कॅप्टन एडवर्ड आहे. अतिशय चांगला कॅच. सत्तावीस मॅच 94 रन आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत या सीझन मध्ये. ललित भंडारी बॅटिंग साठी हा सुद्धा एक चांगला बॅटर मानला जाईल. बॉलिंग करेल फ्रान्सिस पार्लेकर. ललित साठी मॅच विनर बॅटर आहे ललित भंडारी. बॅकफुटला गेला, कट केला, मात्र फिल्डर पॉइंटला. स्ट्रेट टू फिल्डर. इनासने अप्रतिम कॅच घेतला. अशा प्रकारे विकेट जाते ललित भंडारी याची. एव्हरेज 16चा हाय रन बघितलं. हॅट्रिक बॉल आहे. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाहीये बॉलर फ्रान्सिस पार्लेकर. याच्या अगोदर सुद्धा एक बॉलरला हॅट्रिकची संधी आली होती, मात्र आज हॅट्रिक कुठल्याही बॉलरनी पूर्ण केलेली नाहीये. बघूया फ्रान्सिस पार्लेकर हॅट्रिक पूर्ण करतोय की नाहीये. हॅट्रिक जर पूर्ण केली तर आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक असेल. फ्रान्सिस हॅट्रिक बॉल घेऊन जाईल लेफ्ट हँडर बॅटरसाठी. राऊंड विकेटने यावेळेला मारा करेल. ओ जोरदार अपील जरूर, मात्र विकेट किपर चुकतोय. बॉल जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. 1 रन या ठिकाणी पूर्ण होईल. फक्त एकावर समाधान मानावं लागेल. 1 रनने स्कोर जातोय 20 वर. 28ची आवश्यकता. 12 बॉल शेष. 14ची सरासरी राखावी लागेल का? जबरदस्त षटक टाकलं. या षटकामध्ये खूपच कमी रन खर्च केल्या गोलंदाज फ्रान्सिसने. फक्त आणि फक्त 5 रन खर्च केलेले आहेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट ज्यांना तंबूचा रस्ता दाखवला फ्रान्सिस पार्लेकर यांनी. शेवटचे 12 बॉल शेष. 12 बॉल मध्ये 28ची आवश्यकता. 14च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करावी लागेल. जास्त वेळ लावू नका, जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज मनोरी टीम. आणखीन जर मीटिंग घ्यायची असेल मॅच संपल्यानंतर तुम्ही जाऊ शकता, मीटिंग घेऊ शकता. मात्र आता वेळ आपल्याकडे नाही आहे मीटिंग घेण्याचा. डॅनी पावले येतोय. डॅनी पावल्या 9 मॅच मध्ये 7 विकेट आतापर्यंत. बेस्ट बघितला तर 10 धावा देत असताना 3 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. हा सर्वोत्कृष्ट एक मॅच मध्ये कामगिरी आहे डॅनी पावले याची. 12 बॉल 28 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल डॅनी पावल्या. फुलटॉस होता, बॉल खेळू शकला नाही. विकेट किपर चुकतोय. बॉल जाईल मागे विकेट किपरच्या. 1 रन पूर्ण होईल. 1च रनवर समाधान मानली जाईल. 1 रनने 22चा इशारा होतोय. 1 रनने स्कोर जातोय 21 वर 21. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल डॅनी पावल्या. घाई करायच्या वेळेबद्दल सहकार्य करा. डॅनी पावल्या पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. 11 मध्ये 27 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 11-27 इक्वेशन आहे. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. वाईट मिड विकेट थोडासा मिड विकेटच्या दिशेने केला जाईल.
स्ट्राईक एंडला आहे नितेशचा एक चांगला बॅटर आहे. टॉप एज लागतो, बॉल जाईल मागे. आणखीन किती रन मिळतील या बॉलवर? एक तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपाने विकेट जाईल. नितेश याची एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. त्यांनी 12 4 फलंदाज 22 या धावसंख्येवर इथं बाद झालेत वजिरा मास्टर्सच्या संघाचे. कारण त्यांना 10 मला वाटतं 48 धावेचं जे टार्गेट आहे ते त्यांच्यासमोर 22 या धावसंख्येत 4 फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज निलेश केणी येतोय. स्ट्राईकवर निलेश, नॉन स्ट्राईकवर हेमंत. गोलंदाज त्यांनी पावल्या. आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू टाकला जातोय. चेंडू तिथंच बॅट आणि पॅड होतोय, तिथंच राहतो सिली मिड ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण करत दोन्ही फलंदाज या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. आता 9 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे वजिरा मास्टर्स या सामना जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये एंटर करण्यासाठी, फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. 9-25 असं गणित आलेलं आहे वजिरा मास्टर्स या संघाला. समोर गोलंदाज डॅनी पावल्या. 3 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा देऊन. फलंदाज मात्र त्यांनी बाद केलेला नाही. पण अशी गोलंदाजी होते की चांगली गोलंदाजी होताना दिसते. जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. मनोरी मास्टर्स या संघाला विनंती केली जाते. पुन्हा एकदा डॅनी पावल्या. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. हेमंत मात्र खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. संदीप कोळी चेंडूच्या खाली आणि हेमंत देखील इथं स्वस्त्यामध्ये बाद झालेले आहेत. कॉमेंटेटर त्याच्या जवळ मी सुपूत करतोय माईक. 23 वर 4 विकेट आपण बघतोय. 2.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हर नंतर असं वाटलं होतं मनोज वैते येतोय. 11 मॅचमध्ये 7 रन सध्या बनवलेले आहेत आणि एकच मॅचमध्ये ते 7 रन बनवले आहेत मनोज यांनी. जास्त बॅटिंग मिळाली नाही असं वाटतंय मनोजला. वजिरा मास्टर टीम या वेळेस आपण बघतोय थोडीशी संघर्ष करताना दिसते या सेमीफायनल मॅचमध्ये. पुल केले बॉलला मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग थ्रो होतोय नॉन स्ट्राईक एंडला आणि एकच रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही. 1 रनने स्कोअर जाऊन पोहोचेल स्कोअरबोर्डवर. 24 रन 5 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच या मॅचवर आपण म्हणू शकतो वर चष्मा आहे तो मनोरी टीमचा. 7 बॉल 24ची आवश्यकता. हा बॉल पुन्हा येतोय मिड विकेटच्या दिशेने. 1च रन मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती आणि 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 वर 5 उर्वरित 6 बॉल शेष. 6 बॉलमध्ये 23ची आवश्यकता. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 25 आलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. कठीण आहे हे बॅड लाईटमध्ये बॅटिंग करणं आणि वेल अशी असते संध्याकाळची जी वेल असते या वेळेमध्ये जास्त रन्स होताना दिसत नाही. चेसिंग करणं थोडंसं कठीण जातंय आणि आउटफील्ड जरूर फास्ट आहे मात्र हवेचा वेग जो आहे थोडासा थांबला सुद्धा जातोय. आणि बॉलिंग मार्कवर संतोष रुके. संतोष होतो बॉलिंग मार्कवर. शेवटचा षटक घेऊन पहिला बॉल. चांगला फटका. हवेत आहे बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर येईल का? येतोय आणि हा कॅच सुटला जातो लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातामधून. 2 रन पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चला शिरीष पाठारे साहेबांच्या हातून आता हेमंत पाटील यांचा सत्कार होतो कारण ते उद्याच्या दिवसाला नसणार आहे त्याच्यामुळे त्यांचा सत्कार होतोय. शिरीष पाठारे साहेबांकडून हेमंत पाटील जे कामांमधून आलेले आहेत आपल्याजवळ. त्यांचा पुढचा चेंडू इथं याचा सत्कार होतोय. हेमंत पाठारे साहेबांकडून सत्कार होतोय. शिरीष पाठारे यांच्याकडून सत्कार होतोय. हेमंत पाटील साहेबांचा जे कामन वसई परिसरातून कॉमेंट्रीसाठी आलेले आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांचं इथं आपण बघितलं की ते गेल्या वर्षी देखील आपल्यासाठी इथं आले होते. 4 बॉलामध्ये 20 धावांची गरज आहे मात्र इथं सत्कार होतो हेमंत पाटील साहेबांचा. शिरीष पाठारे साहेब आणि त्याच्याबरोबर अक्षत देखील आहेत. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. सुभाष कोळी
यस, झेल पकडला जातोय आणि फलंदाज इथं बाद झालेलं आहे. अनिल कोहली आणि इथं यायचंय. अनिल कोहली आणि इथं यायचंय. अनिल कोहली प्लीज कम या. आता फक्त 2 मनोज सोरे. मी तिथं जाऊ शकणार नाही कारण मला चालता येत नाही. 2-20 असं गणित आहे. नवीन फलंदाज भूषण भंडारी. चांगला चेंडू आणि बघा काय बॅडलक आहे वजीराचं. जर डायरेक्ट चेंडू हिट होतोय स्टंपवर, याचा अर्थ की थोडं बॅडलक मध्ये इथं चालताना दिसतो तो वजीरा संघ. लास्ट बॉल आणि 20 धावांची गरज. याचा अर्थ की 100% मनोरी संघ फायनलमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा बघूया, झेल पकडला असतं तर एक विकेट गेलं असतं, पण पुन्हा एकदा तसं एकच धाव मिळतं. 19 धावसंख्येने वजीरा संघ इथं हारलेला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तो मनोरी मास्टर्सच्या संघात.